नमस्कार, मी आशा. आज आपण भोगीसाठी मिक्स भाजी व तीळ आणि बाजरीची भाकरी बनवणार आहोत. आणि ही जर भाजी आपण भोगी जशी खाल्ली भाजी भाकरी तर वर्षभर आपण निरोगी राहतो असं म्हणतात. तर लहानांनी आणि मोठ्यांनी सगळ्यांनी भोगी दिवशी ही भाजी भाकरी खावी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आता पहिले पालेभाज्या एक वाटी घेतलेला आहे, अर्धी वाटी मेथी, अर्धी वाटीचा अक्रोड घेतलेला आहे, अर्धा वाटी घेवडा घेतलेला आहे, अर्धा वाटी पावटा घेतला, अर्धा वाटी मटर घेतलेला, अर्धा वाटी हरभरा घेतलेला आहे, 2-3 वांगी घेतलेले आहेत आणि एक गाजर घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला त्यासाठी लागणारे आहे मसाले. तर त्यासाठी मी 1 चमचा 3-4 काळे मिरे, 4 लवंगा, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धने असं भाजून घेतलेलं आहे. 2 चमचे तीळ घेऊन ते पण भाजायचे आहेत. आणि आता खोबरं 7-8, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी खोबरं घेतलेलं आहे. हे सगळं मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमधनं बिना पाण्याचा. आता अर्धा चमचा 1 चमचा तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, कांदा चांगला परतून घेतलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि मसाला सगळा याच्यामध्ये परतून थोडं पाणी घालून मसाला परत चांगलं परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. आता वांगे घालायचे आहे, गाजर घालायचे आहे, सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत, फक्त पालेभाज्या शेवटी घालायच्या आहेत. हे सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आपल्या पाण्यात आता गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता पाणी गरम ह्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं आहे. आणि आता याच्यामध्ये शेवटी आता ह्या पालेभाज्या घालायच्या आहेत. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता बघा, आता हे एक उकळी येऊन द्यायची आहे आणि गॅस कमी करून तुम्हाला 8 ते 9 मिनटं असं कमी गॅसवरती भाजी शिजून घ्यायची. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपल्या करायची आहे बाजरीची भाकरी. आता बघा, भाकरी आता करण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता खाली पीठ टाकून आता त्याच्यावरती वरून तीळ लावायचे आहेत आणि भाकरी तयार करायची आहे. अशा प्रकारे आपली भाकरी तयार झाली आहे. आता तवा गरम केलेला आहे, पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरी चांगली पचून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर वरून तीळ सोडायचे आहेत. आणि आता आपल्याला भाकरी पलटून द्यायची. बघा कशी भाकरी छान भाजलेली आहे. खालच्या बाजूने पण मस्त भाकरी घातल्याने वरच्या बाजूने दोन्ही अशी खरपूस भाकरी भाजून घ्यायची. अशा प्रकारे बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही करून बघा. कोणी केली कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.